नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधू भगिनींनो, आज मंगळवार दिनांक 21 एप्रिल 2026 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 533. आजच्या व्हिडिओद्वारे आपण विचारलेल्या 11 प्रश्नांना मी उत्तर देणार आहे. 11 प्रश्नांना उत्तर देण्यापूर्वी पुन्हा एकदा आपल्याला सूचना किंवा विनंती की आपण या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या इतरांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा. आपल्याला कल्पनाच आहे की या चॅनलवर जे व्हिडिओ प्रसारित केल्या जातात त्या व्हिडिओद्वारे आपल्याला अत्यंत बहुमोल अशी जी माहिती असते ती आपल्याला पुरवली जाते. उदाहरणार्थ, गेल्या बुधवारी मी जो व्हिडिओ प्रसारित केला तो 3000 लोकांनी पाहिला. थोडक्यात या चॅनलवर होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये, तो प्रश्नोत्तराचा व्हिडिओ असो, जजमेंट डिक्लेअर केलेला असो किंवा शासन निर्णय जे काय झाले त्याची माहिती देणारा असो, तोच निश्चितच उपयोगी असतो. म्हणूनच आपल्याला ही विनंती. चला प्रश्नांचे उत्तर देण्यास सुरुवात करतो. हे माळशिरस हे BDO कार्यालयात ग्रामसेवक म्हणून होते आणि तिथल्या BDOने त्यांना एक नोटीस पाठवली आहे की त्यांनी कुठल्या तरी एका जी ग्रामपंचायत आहेत आणि जिथे ग्रामसेवक तिथल्या ग्रामपंचायतीच्या इतिवृत्तात काहीतरी खाडाखोड केली, बनाव ठराव वगैरे केला अशी त्यांच्याविरुद्ध कुठेतरी तक्रार आली आणि त्या तक्रारी लक्षात घेऊन BDOने त्यांना 12/4/2026ला नोटीस पाठवली आहे आणि 7 दिवसात उत्तर मागवले. तर त्यांनी काय करावं असं विचारलं आहे. आता नोटिसावर तुम्ही जी पाठवली त्यावरून असं दिसतं की आपल्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करू नको अशी त्यांनी नोटीस पाठवलेली आहे. तेव्हा आपलं जे काय म्हणणं असेल ते म्हणणं BDOना सविस्तर कळवा. शक्य झालं तर आपलं जे निवेदन असेल ते BDOवर जाऊन प्रत्यक्ष भेटा आणि मग त्याच्यावर त्यांनी पुढे जी काही कार्यवाही केली ती त्यानंतर माझ्याशी संपर्क साधा. मग त्या दृष्टीने कदाचित एखाद्या वेळी इकडे पुण्याला एकदा घेऊन कागदपत्र त्यावेळेस दाखवायची वेळ झाली तर तसं मी आपल्याला सुचवीन. तर सध्या तरी नोटिसीला उत्तर द्या. चला प्रश्न क्रमांक 2. हा प्रश्न खरोखर चांगला प्रश्न आहे. हे डोईफोडे नावाच्या ग्रस्तांनी विचारलं आहे. यांचं म्हणणं की MCS कंडिशन्स ऑफ सर्व्हिस म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा ज्या सेवा शर्ती असतात, साधारण सेवा शर्ती नियम 1981 याचा नियम 32मध्ये असं म्हटलं आहे की जेव्हा एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याची पदोन्नती होते परंतु त्याच्या ज्या ड्युटीज म्हणजे कर्तव्य जबाबदारी त्या जर त्याच असतील तर त्याचे प्रमोशनची तारीख ज्या दिवशी ती वेकन्सी झाली त्या तारखेपासून व्हावी, अनलेस इट इज अदरवाईज ऑर्डर. असं असून देखील यांचं असं म्हणणं आहे की ह्या नियमाचं कुठेच पालन होत नाही. तर मी डोईफोडाने एवढंच सांगेन की आपण पाहिलं रूल नंबर 32 जर वाचलात तर त्याच्यात काय, अनलेस इट इज अदरवाईज ऑर्डर्ड. आणि त्यामुळे त्या ठिकाणी जेव्हा पदोन्नती दिली जाते त्यावेळेस जर एखाद्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख जर केला असेल, आदेश दिला असेल की ती पदोन्नती ज्या तारखेला चार्ज घेतला त्या तारखेपासूनच असेल तर ती त्या तारखेपासूनच ठरली जाईल, वेकन्सी झाल्यापासून नाही. कारण 32 नियमामध्येच त्या अधिकार दिलेले आहेत, अनलेस अदरवाईज ऑर्डर्ड. पण तरी देखील तुमच्याकडे जर एखादं असं काही जर प्रकरण असेल तर त्याचे डिटेल्स देऊन मला कळवा. चला प्रश्न क्रमांक 3. या शासकीय महाविद्यालयामध्ये यांचं असं म्हणणं आहे, मिरजच्या महाविद्यालयामध्ये यांचं म्हणणं की प्रयोगशाळा तंत्रज्ञ जे आहेत यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ एक दिला 17/10/2012ला, दुसरा लाभ दिला 17/10/2020ला. आता पहिला लाभ जो त्यांना दिला गेला तर त्यांचं असं म्हणणं आहे, आता त्यांच्या जे महाविद्यालयात आहेत त्यांच्याकडून त्यांना एक नोटीस अशी आलेली आहे की पदोन्नतीसाठी जी अर्हता लागते म्हणजे जीव रसायनशास्त्रामधलं ती पदवी लागते ती यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना जो आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिला आहे तो काढून घेऊन का नाही, वसुली का करू नये अशी त्यांना नोटीस दिलेली आहे. आणि आपण जे नोटीस पाठवली त्याच्यात एकच नोटीसचं पहिलं पान आहे, दुसरं पान काही माझ्याकडे पाठवलं नाही. ते पान जरूर पाठवा. पण तुम्ही प्रश्न विचारल्या प्रश्नाविषयी मी सांगतो की तुमच्या आश्वासित योजनेचा जो दिलेली आहे त्याचा वसुली त्यांना करता येणार नाही. पण तत्पूर्वी ते जे म्हणत आहेत तर तुम्ही ह्याच्यासाठी काही जे रिक्रुटमेंट रूल आहेत का, म्हणजे आपण जे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहात, प्रयोगशाळा तंत्रज्ञाला पदोन्नती कुठल्यावर देता येते असे जे पदोन्नतीचे काही जे नियम आहेत म्हणजे त्या पदाचे रिक्रुटमेंट रूल्स आहेत कुठल्या, जीवरसायनशास्त्र, ते रूल्स माझ्याकडे जरा पाठवा.
आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पण म्हणून मी आपल्याला पाहिजे तर तुम्ही त्यांना आधी तर उत्तर देऊन टाका की याची वसुली करता येणार नाही. म्हणजे आणि त्यांना रिक्रुटमेंट रूलप्रमाणे जर तशी अर्हता असेल तर मात्र तुम्हाला आश्वासित प्रगतीचा लाभ दिलेला तो चुकीचा आहे. कारण आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देताना देखील जे पदोन्नतीचे नियम आहेत, तिथे जी अर्हता वगैरे आहे ती कर्मचाऱ्याकडे असणं आवश्यक आहे, तरच आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळू शकतो. तेव्हा आपण म्हटलं ज्या नोटीस पाठवली त्याचं दुसरं पान पाठवा आणि मी म्हणतो त्याप्रमाणे आधी एकदा उत्तर देऊन पाठवा. आणि मग जीवरसायनशास्त्रज्ञ या पदाच्यासाठी ज्या काही कंडिशन्स आहेत, म्हणजे त्याच्या अर्हता काय आहे आणि तुम्हाला त्याचे पदोन्नती म्हणजे लिंक काय, म्हणजे तुमच्या पदावरून तुम्हाला तिथे पदोन्नती मिळते का. म्हणजे जीवरसायनशास्त्र याच्यामध्ये काही पदं डायरेक्ट रिक्रुटमेंट असतात, काही पदोन्नती, अशी काही जी रिक्रुटमेंट रूल्स आहेत ते माझ्याकडे कृपया पाठवा. चला प्रश्न क्रमांक 4 हे म्हणतात, हे ॲग्रिकल्चर असिस्टंट 2010पासून होते. मध्यंतरी एप्रिल 2023ला एक मर्यादित विभागीय परीक्षा घेण्यात आली आणि हे ते पासही झाले आणि यांचा 8वा रँक आला. आणि आता मात्र त्यांना काही प्रमोशन दिलं नाही, कारण त्यांच्या वेळेस त्यांच्याविरुद्ध एक विभागीय चौकशी चालू होती. आणि मग आता मात्र ते विभागीय चौकशी संपली आहे आणि त्या विभागीय चौकशीमध्ये ते निर्दोष ठरलेले आहेत. आता त्यांचं म्हणणं आहे, मग त्यांनी कार्यालयाला म्हटलं की आता माझ्याविरुद्ध विभागीय चौकशी संपलेली, मला पदोन्नती दिली पाहिजे. तर ती कार्यालयाचं असं म्हणणं आहे, कारण ती विभागीय परीक्षेच्या जे रिझल्ट दाखवले त्याची जी वेटिंग लिस्ट होती आणि त्या वेटिंग लिस्टचा पिरियड एकच वर्ष असल्यामुळे 1 वर्ष होऊन गेलं आहे, त्यामुळे पदोन्नती देता येत नाही असं त्यांचं कार्यालयाचं म्हणणं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे, कार्यालयाने त्यांना सांगितलं आहे की एक अर्ज आमच्याकडे द्या, म्हणजे आम्ही वरती अर्ज पाठवतो आणि मार्गदर्शन मागवतो. मी या संदर्भात मी आपल्याला निश्चित एवढं सांगेन आपल्याला की आपल्याला प्रमोशन मिळालंच पाहिजे. आपल्या विरुद्ध आपण 5 परीक्षा झाला होता आणि त्यामुळे पुढे लोकांना प्रमोशन देताना तुमच्याविरुद्ध विभागीय चौकशी होती. तर त्याच्याकरता कार्यालयाने वेटिंग लिस्टमधल्या लोकांना प्रमोशन देताना एक पद तुमच्यासाठी राखून ठेवणं आवश्यक होतं. ते राखून ठेवलेलं दिसत नाही आहे. पण त्यांनी कार्यालयाने जसं तुम्हाला ॲडवाईस केलं त्याप्रमाणे अर्ज द्या, निश्चित हायर अथॉरिटीकडून देखील तुम्हाला प्रमोशन द्यावं असाच सल्ला मिळेल किंवा असं मार्गदर्शन मिळेल. नाही मिळेल तर माझ्याशी संपर्क साधा. मग आपल्याला त्यांनी नाकारलं तर मग पुढे काय करायचं याचा विचार आपल्याला करता येऊ शकेल. चला प्रश्न क्रमांक 5 यांच्या बाबतीमध्ये ह्या मिटकर नावाचे जिल्हा परिषदेमध्ये यांचे यजमान वगैरे आहेत आणि हे दिव्यांग आहेत. ते दोघं माझ्याकडे एकदा येऊन पण गेले आणि आता त्यांचं असं म्हणणं आहे की सर्टिफिकेट ऑफ डिसॅबिलिटी यांच्याकडचं आहे आणि ते काही जर जे डिसॅबिलिटी जर सर्टिफिकेट जर असेल तर खरं ते आपण पाठवायला काय हरकत नाही, ते त्यांच्याकडे पाठवूनच द्या, म्हणजे ज्याचे काम आपण करतात. मला माहिती आहे की आपल्याला पण एकसारख्या तुमच्या यजमानांना अशी नोटीस येत असते की या ट्रेनिंगला जावं, आय गॉट प्लॅटफॉर्ममध्ये ट्रेनिंग पूर्ण करावं, पण आपल्या यजमानांना त्या ट्रेनिंग पूर्ण करता येत नाही आहे आणि मग एकसारखं कार्यालय त्यांना नोटीस वगैरे पाठवत आहे आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो. आपण जे लिहिलेलं आहे मेलमध्ये त्यावरून मला निश्चित आपल्या यजमानांच्याविषयी आपल्याविषयी सिंपती वाटते. पण मी जसं आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे कार्यालय नोटिसा पाठवतच असतील, त्या नोटिसा तुम्ही इग्नोर करा. पहिल्यांदा तुम्ही दिव्यांग सर्टिफिकेट पाठवा आणि मी जो वेळोवेळी तुम्हाला ॲडवाईस केला त्याप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवा की माझे यजमान दिव्यांग आहेत, पण त्याच्यासाठी आता त्यांना काम जर करता येत नसेल तर त्यांना सुपरन्युमरी पोस्ट करून त्यांना ठेवलं पाहिजे. त्यांच्याकडून आता काम काही होणार नाही आणि त्याच्याकरता मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे शासनाचे आदेश दाखवलेले आहेत, जजमेंट्स वगैरे दिले, ते दाखवून एक सविस्तर अर्ज आपण मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद यांना द्या, त्यांना जाऊन प्रत्यक्ष भेटा आणि तुम्ही जो अर्ज द्याल त्या अर्जाची प्रत दिव्यांगाचे जे आयुक्तांचं कार्यालय पुण्याला, तसंच सचिव जे आहेत दिव्यांग कल्याण विभागाचे जे आहेत त्यांच्याकडे देखील पत्र पाठवा आणि मग पुन्हा काय अडचण आली तर मला जे संपर्क साधा. आपण आपल्या पत्रामध्ये एक नवीन पुस्तकं यशदातर्फेचं मी म्हटलं आहे, त्या यशदातर्फे मी मागे ज्याचा उल्लेख केला ते पुस्तक कशाबद्दल आहे? शिस्त व अपील नियमाबद्दल आहे.
त्याच्यामध्ये दिव्यांगांच्या बाबतीमध्ये माहिती नाही, त्यामुळे ते आपण ते पुस्तक घेण्याची जरुरी नाही. जर आपल्या यजमानांच्या विरुद्ध काही जर त्यांनी चौकशी वगैरे सुरू केली तर मग माझ्याशी आपण संपर्क साधा. मग आपल्याला, कारण ते जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी शिस्त व अपील नियम निराळे आहेत. त्या जिल्हा परिषदेच्या शिस्त व अपील नियमांच्या विषयी एक पुस्तक लवकरच मी प्रकाशित करते, त्याचं काम माझ्या हाती घेतलं आहे. पण सध्या तरी त्याच्याबद्दल तुम्ही काही विचार करू नका. चला, प्रश्न क्रमांक 6 यांचं म्हणणं आहे, हे 10/11/2012 प्रमोट झाले, रिटायर झाले 30/6/2013 आणि त्यांचं म्हणणं आहे की 1/7/2013चं जे इन्क्रिमेंट आहे ते त्यांना काही मिळालेलं नाही. तर मग आणि मग त्यांचा जो अर्ज होता तो एजीकडे गेल्यावर एजीनी दाखवलं की शासनाने जो GR काढलेला आहे 28/6/2023चा नौसरल इन्क्रिमेंट देण्याच्या बाबतीमध्ये, तर त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की 1 जुलैचं जे इन्क्रिमेंट असेल किंवा 1 जानेवारीला तुम्हाला जे इन्क्रिमेंट मिळत असतं नेहमी, ते मिळण्याच्या आधी 1 वर्ष सेवा झाली असली तरच ते मिळेल. आपली सेवा, कारण आपण मी सांगितलं त्याप्रमाणे आपली सेवा 1 वर्ष काही झालेली नव्हती, कारण आपल्याला प्रमोट मिळालं 10 नोव्हेंबर 2012ला मिळालं आणि तुम्ही रिटायर झालात 30/6/2013ला, म्हणजे 1 वर्ष काही सेवा झाली नाही. त्यामुळे एजीने दिलेलं उत्तर बरोबर आहे. चला, पुढचा प्रश्न करूया. प्रश्न क्रमांक 7. 30 जून हे ग्रस्त जे आहेत 30 जून 2022ला सेवानिवृत्त झाले. 11/2/2022 पासून आश्वासित योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि 1 जुलैची वेतनवाढ त्यांना नाकारलेली आहे. तर हे बरोबर आहे का? हे बरोबर आहे. आधीच्या प्रश्नाला मी जसं उत्तर दिलं, कारण आपलं जे वेतन निश्चिती झाली ती केव्हा 11/2/2022ला. आता त्याच्यानंतर 1 वर्ष सेवा झाली तरच तुम्हाला मिळणार, पण ते 1 जुलैपर्यंत तुमची 1 वर्षाची सेवा होत नाही, त्यामुळे 1 जुलैची वेतनवाढ नाकारले ते बरोबरच आहे. चला, प्रश्न क्रमांक 8 हे यांचं म्हणणं आहे, अकृषी विद्यापीठात, जे अकृषी विद्यापीठ आपल्याकडे आहेत, म्हणजे मग पुणे विद्यापीठ असेल, कोल्हापूरचं विद्यापीठ, या ठिकाणी 2 कर्मचारी शिपाई म्हणून लागले 16 जुलै 2025ला. तर दोघं SSC पास आहेत. एकाची जन्मतारीख आहे 1 जानेवारी 1980, दुसऱ्याची आहे 12/10/1981. पण त्यातला जो 12/10/81चा आहे, म्हणजे निलेश नावाचे ग्रस्त, त्यांना मात्र प्रयोगशाळा परिचर म्हणून 15/11/2008ला प्रमोशन मिळालं. आणि जे राहुल म्हणून जे आधी लागले 1/1/81, त्यांना मात्र प्रमोशन 25/7/2009मध्ये मिळालं. तर आता ह्याच्यापुढे जे प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून अगोदर आहे ते प्रमोशन कोणाला मिळणार? आता आपण पाहाल की प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून हे जे प्रमोशन असतं, त्या प्रमोशन करता जे प्रयोगशाळा परिचर वगैरे आहेत किंवा आपल्या तिथे जे अकृषी विद्यापीठात गट डच्या कर्मचारी आहेत, त्यांची सिनियरिटी लिस्ट काय आहे, ती कंबाईंड सिनियरिटी लिस्ट आहे का, याची आपण खात्री केली पाहिजे. आणि ती जर कंबाईंड सिनियरिटी लिस्ट असेल आणि त्या कंबाईंड सिनियरिटी लिस्टमध्ये राहुल यांना जे प्रयोगशाळा परिचर म्हणून नंतर प्रमोशन मिळालं, ते त्यांची जर सिनियरिटी जास्ती असेल तर त्यांना आधी मिळेल. पण म्हणून पहिल्यांदा मी म्हणतो त्याप्रमाणे आपल्याकडची जी सिनियरिटी लिस्ट आहे ती आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदाचे जे रिक्रुटमेंट रूल्स आहेत ते माझ्याकडे पाठवा किंवा त्याचा तुम्ही देखील अभ्यास करा, म्हणजे मग आपल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळू शकेल. प्रश्न क्रमांक 9. 31 डिसेंबर 2025ला सेवानिवृत्त झाले. यांना 1 जानेवारीची वेतनवाढ मिळेल का? पूर्वीची वेतन मिळाली त्यांना 31 डिसेंबर 25 केव्हा झाली? म्हणजे 31 डिसेंबरला तुम्ही सेवानिवृत्त झालात, त्याच्या आधी जे आपल्याला पहिलं प्रमोशन मिळालेलं असेल त्या म्हणजे ते केव्हा मिळालेलं होतं? म्हणजेच 31 डिसेंबर 2025ला 1 वर्ष सेवा झाली आहे का? म्हणजे आधीचं जर इन्क्रिमेंट जे आपल्याला मिळालं असेल, तर 1 जानेवारीला जर इन्क्रिमेंट मिळाला असेल 2025ला, तर मात्र आपल्याला 1 जानेवारीची वेतनवाढ निश्चित मिळू शकेल. म्हणजे थोडक्यात 31 डिसेंबर सेवानिवृत्तीच्या पूर्वी 1 जानेवारीला जी तुम्हाला नेहमीची वेतनवाढ मिळेल ती मिळण्याकरता आधी 1 वर्ष सेवा झाली असली पाहिजे. प्रश्न क्रमांक 10 यांचं म्हणणं आहे की परवा जो व्हिडिओ केला, ज्या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचा जो न्यायनिर्णय दाखवला, त्या न्यायनिर्णयाच्या विषयी की वेतनवाढ लागू आहे वगैरे, असं 6 महिने जर झाले असतील तर वेतनवाढ द्यावी मिळेल, तर याचा फायदा
मुंबई महानगरपालिकेमध्ये जे सेवानिवृत्त वगैरे जे झालेले आहेत, जिथे सेवानिवृत्त 31 डिसेंबरला झाले आहेत किंवा 28 फेब्रुवारी या 30 मार्च 30 एप्रिलला या निर्णयाचा फायदा होईल का? तर या निर्णयाचा फायदा होणार नाही. किंबहुना माझा तो पूर्ण व्हिडिओ यांनी राजीव कुलकर्णी यांनी जो प्रश्न केला त्यांनी तो पूर्ण व्हिडिओ ऐका. त्या व्हिडिओ जो मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे त्याला निश्चितच राज्य शासनातर्फे सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं जाण्याची शक्यता आहे. आणि जसं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं ते जजमेंट इन पर्सनम आहे, जजमेंट इन रेम नाही. चला आजचा शेवटच्या प्रश्नाकडे या. यांचं म्हणणं आहे हे ग्रस्त आहे सेवानिवृत्त होऊन 3 महिने झाले पण त्यांना अजूनही पेन्शन, सेवा उपदान, GIS, रजा रोखीकरण, GPF काही मिळालेलं नाही. तर न्यायालयात मदत घेऊ शकता. आपण न्यायालयाची मदत घेऊ शकता पण आपण इतक्यात न्यायालयाची मदत जाऊ नका. पेन्शन तुम्हाला 6 महिन्यामध्ये मिळालं पाहिजे. आपल्याला तात्पुरतं निवृत्ती वेतन त्यांनी दिलं आहे किंवा नाही याचा खुलासा आपल्या प्रश्नामध्ये नाही. आणि ग्रॅच्युटी देखील 3 महिन्यामध्ये दिली पाहिजे. 3 महिन्यामध्ये दिली नसेल तर आपल्याला त्याच्यावर व्याज निश्चित मिळू शकेल. पण सध्या तरी मॅटमध्ये वगैरे जाऊ नका, त्याच्यासाठी खूप खर्च करावा लागेल. त्याच्याऐवजी आपण कार्यालय जिथून आपण सेवानिवृत्त झालात त्या ठिकाणच्या कार्यालय प्रमुखांना पत्र देऊन मी या तारखेला नेलं आणि निवृत्ती वेतनासाठी जे फॉर्म्स वगैरे द्यावे लागतात ते आपण दिले नसतील ते आपण द्या. आणि आपल्याला का दिले जात नाही याची कारणं देखील कार्यालयाकडून जाणून घ्या, म्हणजे लेखी अर्ज देऊन. त्याच्यातून जर काही समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर निश्चितच मॅटमध्ये जाण्याचाच आपल्याला विचार करता येऊ शकेल. पण तो नंतर इतक्यात मॅटमध्ये जाऊ नका. मॅटमध्ये लगेच निर्णय मिळणार नाही आणि पैसा देखील खूप खर्च होईल. मित्रांनो खूप वेळ झाला, आता येथेच थांबतो. पुन्हा आपण भेटणार आहोत लवकरच एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.